नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत परिवहन समितीची सभेचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे. माहे डिसेंबर 2025 करता सभा क्रमांक 7 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या परिवहन समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ज्या दिवशी आपण परिवहन समितीची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. अध्यक्ष श्री आपले जे परिवहन समितीचे जे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची सभा घेण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 7वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. वाहनांची तांत्रिक तपासणी व देखभाल अहवाल. 7 नंबरची सभा आहे आणि त्यामधला 2 नंबरचा हा विषय आहे. शालेय वाहनांची तांत्रिक तपासणी व नियमित देखभाल सुनिश्चित करण्यासाठी आज विशेष उपक्रम राबवण्यात आला. शाळेच्या परिवहन समितीच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तपासणी करण्यात आली. सर्व बस व व्हॅनची बाह्य व अंतर्गत स्थिती प्रथम पाहणी करण्यात आली. इंजिन, ब्रेक, क्लच, गेअर आणि सस्पेन्शनची तपासणी तांत्रिक तज्ज्ञांकडून करण्यात आली. टायरची गुणवत्ता, हवा दाब आणि ग्रीप यांचा आढावा घेण्यात आला. वाहनातील फर्स्ट एड किट तसेच फायर एक्स्टिंग्विशर व सुरक्षा साधने तपासून अद्ययावत करण्यात आली. GPS, CCTV आणि अलार्म सिस्टीम योग्यरित्या कार्यरत असल्याची खात्री करून घेतली. बसमधील आसन व्यवस्था, काच, दरवाजे व आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग तपासण्यात आले. वाहनांची स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची खात्री करण्यात आली. चालक व सहाय्यकांना सुरक्षा नियमांची आठवण करून देण्यात आली. दोष असलेल्या भागांचा दुरुस्ती व बदलासाठी आवश्यक निर्देश दिले गेले. तपासणीचे निष्कर्ष अहवाल स्वरूपात नोंदवून समितीकडे सुपूर्त करण्यात आले. उपक्रमामुळे शालेय परिवहन अधिक सुरक्षित व विश्वासार्ह करण्यास मदत झाली. या पद्धतीने हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. CCTV, GPS, फर्स्ट एड किट इत्यादी सुरक्षा साधनांची स्थिती. शालेय बसमधील सुरक्षा साधनांची स्थिती तपासण्यासाठी आज विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. ही तपासणी शालेय परिवहन समिती व तांत्रिक तज्ज्ञांचा संयुक्त मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सर्वप्रथम बसमधील CCTV कॅमेऱ्यांची कार्यक्षमता तपासण्यात आली. सर्व कॅमेरे योग्य प्रकारे रेकॉर्डिंग करतात की नाही हे पाहण्यात आले. GPS प्रणालीची सिग्नल रेंज ट्रॅकिंग अचूकता आणि त्याची जुळणी व्यवस्थित असल्याची खात्री करण्यात आली. आकस्मिक परिस्थितीत GPS सक्रिय आहे किंवा नाही याची चाचणी घेण्यात आली. बसमधील फर्स्ट एड किट संपूर्ण व अद्ययावत असल्याचे तपासण्यात आले. फर्स्ट एड किटमधील औषधे, बँडेज, कात्री, अँटिसेप्टिक इत्यादींची वैधता तपासली. आपत्कालीन अलार्म व चेतावणी यंत्रणेची कार्यस्थिती पाहण्यात आली. बसमधील आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग सुस्थितीत व अडथळामुक्त असल्याची खात्री करण्यात आली. चालक व सहाय्यकांना सुरक्षा साधनांचा योग्य वापर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तपासणी दरम्यान आढळलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात आले. एकूण तपासणी समाधानकारक झाली व सुरक्षा साधने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असल्याचे निष्पन्न झाले. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 4. विद्यार्थ्यांकडून किंवा
पालकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची नोंद व निराकरण. शालेय परिवहन समितीमार्फत विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली. प्राप्त झालेल्या तक्रारींचे व्यवस्थित संकलन करून त्यांची छाननी करण्यात आली. तक्रारी प्रमुखाने बसचे वेळापत्रक, मार्गातील विलंब व आसन व्यवस्थेशी संबंधित होत्या. काही पालकांनी चालकांना वर्तनाविषयी सूचना व तक्रारी नोंदवल्या. सर्व तक्रारी समितीपुढे एक एक करून मांडण्यात आल्या. संबंधित वाहन चालक, सहाय्यक व समन्वयकाकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले. वेळापत्रकातील विसंगती दूर करण्यासाठी मार्गांचे पुनर्नियोजन करण्यात आले. बस स्टॉपवरील गर्दी व असुरक्षितता कमी करण्यासाठी अतिरिक्त निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. चालकांना शिष्टाचार, सुरक्षित वाहन चालकता व जबाबदारीबाबत पुनःप्रशिक्षण देण्याचे ठरवण्यात आले. तक्रारीचे त्वरित निराकरण करण्यासाठी नवीन तक्रार नोंद वही व ऑनलाईन सिस्टीम तयार करण्यात आली. निराकरण झालेल्या तक्रारीची माहिती संबंधित पालकांना देण्यात आली. समितीने नियमितपणे अशा आढावा बैठका घेण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमामुळे परिवहन समितीमध्ये पारदर्शकता वाढली व पालकांचा विश्वास अधिक दृढ झाला. हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. समितीचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे समिती सदस्यांच्या निरीक्षण अहवालांचा आढावा. शालेय परिवहन समिती सदस्यांच्या निरीक्षण अहवालाचा आढावा घेण्यासाठी आज विशेष बैठक आयोजित करण्यात आली. सर्व सदस्यांनी मागील महिन्यात केलेल्या निरीक्षण नोंदी समितीसमोर सादर केल्या. बसची स्वच्छता, सुरक्षा साधने आणि समयपालन याबाबतचे मुद्दे प्रमुखत्वाने मांडण्यात आले. अनेक वाहनांमध्ये CCTV आणि GPS व्यवस्थित कार्यरत असल्याचे अहवालावरून दिसून आले. काही मार्गावर वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या विलंबाची नोंद करण्यात आली. बस स्टॉपवरील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना सुचवण्यात आल्या. चालक व सहाय्यकांच्या वर्तनाविषयी बहुतेक अहवाल समाधानकारक होते. काही वाहनांच्या देखभाल प्रक्रियेत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद झाले. समितीने सर्व निष्कर्षांची तुलना करून आवश्यक निर्णय घेतले. सुधारणा आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर त्वरित कार्यवाही करण्यास संबंधितांना सूचना देण्यात आल्या. पुढील महिन्यात पुन्हा अशी तपासणी करून प्रगतीचा आढावा घेण्याचे ठरवण्यात आले. बैठकीचा समारोप सर्व सदस्यांचा आभार मानून करण्यात आला. या पद्धतीने हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य आहे त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांची नावं, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे डिसेंबर 2025 करता परिवहन समितीचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकता. धन्यवाद.